मी सगळ्या भावा बहिणींना बघा कशी हवा येते खिडकीतून बाहेर. ब्लाऊज शिवायचं काम चाललंय. ब्लाऊज हे काय जम्पर शिवला मी आताच. प्रिन्सेस कट कसा दिसतोय. अपूर्वान पिया म्हणती मम्मी मला पण असला शिव. बरं म्हणलं चालतंय तुमच्या मनाने. तुम्ही जसं म्हणाल तसं शिवू. काय करायचं मग. आता अपूर्वा म्हणती मला पण शिकायचंय मम्मी. का आता हाय का ती म्हणते मला पण शिकायचंय मम्मी. परत म्हणते नको बाया मान कुठं तुटून पडत. का प्रिन्सेस कट. आता हे राडा रपाटा बघितला का. माझं घरात लक्ष नसलं की असं असतंय. बघितलं ना. हा असू द्या. भूक लागली मला बर का. जेवायचंय. एक करती स्वयंपाक. हे राडा रपाटा आवड. ही मान कुठं दुखतंय बघा इतक्या यारवाळीत. ती गोळा कर सगळे कपडे. अजून मला आहे ना भाऊ बहिणीनं अजून ब्लाऊज कापायचे लय शिवायचे ते. तर तुम्हाला दाखवते मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला. का इथं सगळी ही पडलंय चितक पडले ती. तर दाखवते मी कसा शिवलाय सांगा. आवडला तर नक्की सांगा मला. प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलाय मी. असा पाठी मागून दाखवते. कांची रे कांची 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 रे. गोलगळा आहे. गोलगळा तर असू द्या. शिवलाय छान. आवडला तर नक्की सांगा. प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा वाटला. आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट. चला भूक लागली आता मला आणि अपूर्वाला मन लावून बघती या पर शिकायसाठी. आता इथं हवा लागते त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतंय बर का. सगळं गोळा केलं का. कालच कपड्याच्या घड्या केलेल्या परत तेवढे कपडे बाहेर ठेवले. कोण करायचं ते घड्या. अगं मी ना कपडे सगळे बाहेरून आणलेले. बाप कुठे गेला. खाल्लं पिल्लं का बापाने. हो खाऊन पिऊन. हा हा बोलल्यावर तोंड दिसतं आपलं. काय म्हणली. असं ही काय मी घातलेले दोडक्याचं कालवण. दोडक्याचं कालवण आणि चपात्या चालले ते. खुटी असू दे. खुटी लोटी गुटी उरक. भांडायचं नसतं. भांडण करायच्या टायमाला मला सांगायचं असतं मला जोर आहे भांडणाला. काल पेट्रोल आणलं गाडीला. पोरगी हॉस्टेलला जाती आणि जाळापाशी पेट्रोल ठेवत नाही. तिथं कशाला ठेवलं आपलं त्या काय ती तीन ध्यान येत आहे त्या हॉस्टेलाचं. काय नो बाया मला एक ती पेट्रोल तिथं कशाला ठेवलंय ग. ती पेट्रोल इकडं पेट्रोल इकडं ठेव. पलीकडच्या रूम मध्ये ठेव. तिथं पेट्रोल ठेवत असतात का. गॅस ही आहे तिथं. चपला आणल्या मोठ्या पुरीला आणल्या. बारक्या पुरीला मधीच हॉस्टेल वरनं आणले तेव्हा मधव्या पुरीला आणल्या होत्या. आता काल आणल्या चपला. हे काय तुम्हाला दाखवते. मस्त आता आपल्याला किती जरी कुणी म्हणलं की नवऱ्याला नाही जीव लावत आणि आमकी नाही करत आणि नवऱ्याला अशीच करते. अहो बोलावं लागतं व. नवऱ्याला बी बोलावं लागतं. नवऱ्याला जाय काय म्हणतात का नाही घरात ही करायसाठी घरातलं बघायसाठी बोलावं लागतं. पियाची चप्पल आण ग. काल पुरीला चपला आणल्या. मला बी आणल्या आणि नवऱ्याला बी आणल्या. नवस करून नवरा मागितलेला नाही वय. मग आता त्या नवऱ्याची देखरेख बघावी लागती. हे काय हे नवऱ्याला आणले ते. तरी नवरा म्हणेल माझ्यासाठी काय करा ना बायको. का ह्या नवऱ्याला चपले आणले ते घरी वापराय पार तुटले ते व. ह्या पियाला आणल्यात. हा काय म्हणली. काय म्हणली. हा 2 आणले ते.
एक मला आणली या. हा हे काय दाखवतो तुम्हाला. एवढं नवऱ्यासाठी करून बी नवरा म्हणेल की माझ्यासाठी काय करेना. हे माझ्यासाठी आणली या चप्पल. आता ते आणि सगळ्याला आणायचं म्हणलं की नाही लय पैसा लागतो भावा बहिणीनो. काय सांगायचंय आता. एवढं करायचं म्हणलं मी म्हणणारच की मला त्रास होतोय, मला करावं लागतंय. मग मी बडबड करणारच ना. त्यात राग यायला एवढा झिनकारा कशाला येऊ द्यायचा. बळच फुकाटचा झिनकारा काय कोणाला बी येतो या. ज्याला करायचंय ती बडबड करणारच ना. बापाला तुझ्या बापाला फुकाटचा झिनकारा लय येतो तवाच. किती भांडणं झाली तरी तुम्हा दोघांना एकमेकाची माया येते मम्मी. आणि तुझ्या बापासाठी कोण करतं. बाहेरची माणसं येऊन करतात का उगच. किती केलं तरी तुझ्या बापाला हाय का कवा नाव ना उपकार हाय का. झंपर शिवती भावा बहिणीनं. तुम्हाला सांगते युट्यूबचा व्हिडिओ काढती, पैसा कमवाय भवया कातरती बायांच्या. हा कोणचं मन करायचं न राहिलं या. हा 4 पैसा कमवाय बी डोकंच लागतं या. ही कॅश पिकलेलं दिसतायत का डोक्यावर ताण टाकून. आणि कुणाला सांगायचं कोण आहे आपलं तवा त्याला जाऊन हितगुज करत बसावं. आणि नवऱ्याला बोलाय गेलं की नवऱ्याला येतो झिनकारा तवाच येतो भांडायला. आता जाऊन खाऊन पिऊन. सगळ्याच्या आधी मी तर म्हणते मी आहे ना जेवण त्या कामाच्या नादात जेवण सुद्धा माझं टाइम होत नाही. खाऊन पिऊन जाऊन बसला माझ्या चिच खाली दिवसभर. टेन्शन नो टेन्शन. हा आणि बोलाय गेले की म्हणजे तुझा नाही का परपंच. हे काय माझा परपंच आहे म्हणून करते की मी परपंच. लेकर बाळ असल्यावर घरात 4 पैसे जास्त कमी लागतात. त्याची काळजी पण आपण करायची का. हा बोलाय गेलं नवऱ्याला की राग येतो. आणि राग आला की आता युट्यूबवर मी व्हिडिओच्या दौरान सांगितल्या काय गोष्टी तर ते नवऱ्याच्या साईडनं काय म्हणतात की लय नवरा काम करतो आमका करतो. तुम्हाला काय माहिती आहे का नवरा काम करतो का नाही करीत. हा बोलल्यावर माझं दिसतंय तोंड. दिसाना का दिसलं तरी बाया मला पडतोय त्रास म्हणून मी बोलते. आणि मी बोलणार. टेप गळ्यात घालून बसली या. गिळायला पोटात कर वाजायला लागलं. ध्यान बाण राहीना. जेवायचं खायचं प्यायचं. इचरा लिकिनला किती जीवती दिवसातून किती टाइम खाती. हा कवा दुपारा 3रा पारा जेवण करते या. काम म्हणजे मी आहे ना दुसऱ्या नाही असं बोगस काम नाही ज्यादा करत. 4 पैसे कमवायचं काम मला करावं लागतंय म्हणून मी बोगस कामांवर ध्यान देत नाही. मस्त केलंय सगळं करून दमली या. म्हातारी झाली ना निमे डबडी. आता काय राहिले. हा 2 दिवस उपाशी राहा. आणि मग उपाशी राहण्याची पण कॅपॅसिटी पाहिजे माणसापाशी. ते हाय माझ्यापाशी. मला काय कुठं बी जीवन जगल की माझं. पण लेकरांच्या तोंडाकडे बघून ग बसती या. आणि काय लेकरांना सगळं माहितीये. पण आता कसं आहे लेकरांना येते आईची बापाची दोघाची माया. त्याच्यामुळे लेकर आणि जास्त करून बापाची येते. आईचं काय आहे आई हक्काची आहे म्हणल्यावानी. बापाचं कसं आहे बाप लगेच आहे ना खेळून की नाही धावून मोकळा होईल बाप. बरोबर का खोटं का चूक. आपलं लबाडा बोलती का काय मी. आणि मग तर हो का आता सकाळी उठल्यापासून मिशनीवर तुम्हाला सांगते झंपर शिवती मी. आता आहे ना सकाळी नाही तर सकाळचाच व्हिडिओ टाकला असता. पण आता तुम्हाला सांगते मी गुंतली होती कामात. त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ लवकर टाकला नाही. आता व्हिडिओ टाकते टाइम काढून. आणि आता मला नाव ठेवणार. आता काली गेलती बर का तालुक्याला बाजार हाट. लेकरं बाळ आता 8 दिवसाला बाजार लागतो या. आता लेकरं हॉस्टेलला होते तेव्हा 8 दिवसाला नाही 15 दिवसाला आणलं तरी जमत होतं. फ्रीज मध्ये आणून ठेवला म्हणजे आपलं थोडं करून. आणि लेकरं बाळ असल्यामुळं भरपूर लागतं ना बाजार हाट. त्याच्यामुळं मग आणावा लागतो. 4 आणि 8 दिवसाला संपत इतरा लेकरांना. संपत का नाही संपत. आणि मग गेली तालुक्याला काल
आणला बाजार, नवऱ्याला चप्पल आणली, पुरीला चप्पल आणली, मला आणली. आता मी नाही घातली अजून, पुरीनं घातली बर का. पण आता मी घालायला मी तरी कुठं हिंडाय जाती. आता तुम्ही तर बघताय भाऊ बहिणीनो, जेव्हापासून मी युट्यूबचं चॅनल चालू केलंय, मी हाय का कुठं फिरायला, कुठं गावताराला का तुम्हाला सांगती कुठं हिंडाय फिराय जाती या स्विमिंग पूलला, उन्हाळ्याच्या दिवसात कुठं पवायला फिवायला जाते का कोणच्या गावाला तिकीट काढून जाते ती पवायला तसले स्विमिंग पूल मध्ये आहे का गावा जिंदगीला माझ्या माहिती. लेकरांना इचरावा तर लेकरं आता शिकल्या सवरलेली आहेत आजकालची, त्यांना म्हणते ती मला मम्मी चल की इकडे फिरायला, चल की तिकडे फिरायला. 4 पैसे तिकडे घालवस्तवर तीच 4 पैसे घरात खायला होत्याल. ह्याचा विचार ह्या डोक्याला का तर आपल्याला आधार नाही कुणाचा. हा कुणाच्या जीवा उड्या माराव्यात या. जेव्हा इडी काढल तेव्हा तुम्हाला सांगते पैसे, झंपर शिवल तेव्हा पैसे. हा आता हे कोणती कोंड डांक्याचं चालू करायचं म्हणती या मसाल्याचं. आता मसाला पण तुम्हाला सांगते बाजू फेस आला माझ्या तोंडाला. ते मसाल्याचा जे बिझनेस नवऱ्याला चालू करून दिला ते आकड मलाच बघावं लागतंय. त्या मसाल्याचं बी वैतागून गेला जीव. हा आलेल्या ऑर्डरी घ्यायच्या, त्या लिहायच्या, मग त्या पार्सल मध्ये ते मसाला भरायचा, मग त्याच्यावर त्या चिकटावायच्या आणि मग त्या ऑर्डर कुरिअरला टाकायच्या. अरे कोणचा म्हणून त्रास घ्यावा ह्या जीवानं, वैतागला ना जीव. म्हणूनच दिलंय बघा सोडून. मी नवऱ्याला म्हणलं करू वाटलं कर बाबा तो मसाला बी तू, नाही तर हो माझ्या डोक्याला काय टेन्शन देऊ नको. कोणचं मन मी काम करू, 4 पैशाचं काम तर अख्ख मलाच बघावं लागतं या. हा कवर या जीवाला वैताग. हा आणि येऊ परता आला तर आला बया राग नवऱ्याला बोलल्याला. फुकाटचा राग काय कुणाला बी येतो या, फुकाटचा राग कुणाला बी येतो. त्याच्यामुळे मी नाही डोकं चालवत. अगं झाल्या का चपात्या? चपात्या करता येई ना? नवऱ्याच्या घरी गेल्यावर मग कोण करायचं? हा येऊ काय तिथं? अगं उलीचा पिठात गोसळ त्याला, जरा डोकं लेटी चालवायची. त्या पिठात गोसळ ना मग पातळ ती कमी होईल का? डोक्यावर ताणच नाही द्यायचा. डोक्या उलीचा ताणच टाकाय नको म्हणते ती या. हा अरे डोक्यावर ताण टाकलं तर जीवनात पुढे जाचाल तुम्ही. हा माझं बोललेलं तोंड दिसतं. आता काय भाऊ बहीण म्हणतात की लेकरांवर बी चिडचिड करती या. अरे काय नको चिडचिड करू, कुणावर चिडचिड करू मग? हा रडायचं बंद केलंय आता मी. वैतागला जीव माझा रडून बी. डोळ्याला अंधारे यायला लागले रडून, सारखंच रडून. केलं तर खायला भेटतंय ही तर मला माहित आहे. आपण केलं तर काय आपल्यापाशी आहे तर जगापाशी आहे. आपण केलं तरच आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे रडायचं पडायचं बी बंद केलंय. 2 दिवस दुखायला लागलं तर डॉक्टरला आपल्याला फोन करावा लागतोय आणि डॉक्टर घरी बोलवावा लागतोय. अवसान राहीन आपल्याला दवाखान्यापतर जास्त वर. आणि 4 वर्ष झालं मानवली सूज काय कमी व्हायना. कुणाला सांगायचं झंपर शिवाय बसली तर अजूनच सुचती या. वैतागून गेला जीव माझा. कुणाला सांगाय गेलं की लोक टांगाय नेते ती या. हा म्हणून मी अशी आता काय नाही, मी युट्यूब वाल्याला सांगत असती. काय मला होईल ती युट्यूब वाल्याला सांगते. मी दिलं सोडून आता लोकांचा विचार करायचा. युट्यूब वाला घेतो आपला समजून ते बिचारा, नाही तर बाकीच्यांचा काय कुणाचा भरोसा घेता. कोण नाही कुणाचं. ही काय त्रास झालं ना की इकडं युट्यूब वाल्याला सांगायचा. मग काय बी म्हणू द्या कुणी, मी नाही विचार करत. आता सोडून दिला विचार करायचा. मस्त आपलं केलं. माझं कबाड वज. आणि तसं बी मला बी कळतंय कोण नाही काय संघ घेऊन जात. पण आल्या जन्मात काहीतरी किरत करून ठेवायची ना. आल्या जन्मात काहीतरी करून ठेवायचं लेकरा बाळांसाठी. तसं तर केलं तरी लेकरांसाठी करून ठेवायचं म्हणजे त्यांचं भविष्य घडवायसाठी
कशासाठी? त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळाव्या म्हणून करायचंय. आता आपलं तर जीवन गेलं असंच हा, आणि मग आता जीवनात सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पण त्याचं सुख घेता येईना असं झालं या. आता असं झालंय की सण भेटायला लागलं दात नाही राहिलं. हा, कुणाला सांगायचं? कुणाला सांगावं? आणि नवऱ्याला तर काय सांगायचंच नाही. नवरा तर त्याला वाटतंय की मी दादाचं का झालोय का काय, आणि त्याला अजिबात कुठल्या गोष्टीला अजिबात टेन्शनच घ्यायला नको म्हणतोय. लेकरांचं नको, उद्या त्यांचं शिक्षणाचा खर्च हाय, उद्या त्यांचा लगीन हाय, याव हाय, कोण बघायचंय ती? मी बडबड केल्यावर माझं तोंड दिसतंय. अबा मलाच बघावं लागल. रुपयापासून आटाण्यापासून काय 10-5 रुपये जर घरात कुठं खर्चायचं म्हणलं तरी मला बघावं लागतंय का नाही? बडबड करणार मी? काय हिथं जरी 4 रुपये लागले ना की माझ्याकडं, तिथं 4 रुपये लागले का की आलं माझ्याकडं. हा, सगळं घरातलं बारीक चिरीक काढ्याचं डबड्यापासून बघायचंय. मग एक बाय माणूस वैतागून नाही जायची वय. हा, कोण समन करायचं त्या बायानी? हा, आणि ही होऊन गेलं पार अंगणा हड्डीचं स्वतःच्याकडे तर स्वतःच्या शरीराकडे तर बघा टायमच भेटाना. दुखलन खोपलन काय झालं तरी तसंच सहन करायचं आणि करत राहायचं. का तर आपली लेकरं बाळ खायच्यात, आपली लेकरं बाळ खायच्यात, असं करू करू करत राहायचं. नवरा तर काय नावाला केलाय बघा, नावाला केलाय नवरा. ती काय म्हणतात का नाही, नवरा असावा म्हणून नवऱ्यापाशी राहायचंय, नाही तर काही उपयोग नाही. सगळं आपल्याला बघायचं म्हणल्यावर काय उपयोग आहे? थोडा हातभार पाहिजे जीवनात. म्हणतात संसार दोघाचा आहे, दोन्ही चाक समान चालली पाहिजेत. अरे एक चाक तर आमचं समान नाही चालत, सारखं डागा 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 चालतं या. त्याला ऑइल टाका, त्याला गिरेस टाका, सारखं डागा 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 चालतं या. मग कुणाला सांगायचं आता ती? हा, आणि युट्यूबवर गेलं काय सांगायला की युट्यूबवरची काय 4-2 लोक आहेत तर त्यांनी न्यायचं टांगायला. टांगा टांगा काय मला होतंय, मला त्रास झाला की मी बोलणार का नाही? बोलणार. मला त्रास झाला की मी आता मला नाही कोणी माणसं सांगायला, कोण नाही हितागुजाची मला माणसं. उलट मी करते त्याच्यावर बी जाळते ती माझ्यावर, आणि मला बघतात कशी हिला माग पाडायची ती. म्हणजे लेकरा बाळांना 4-2 घास सुखाचं घालते ती सुद्धा काय काय लोकांना तर बघू वाटत नाही. हा, मग अशी तर आहे रीत आहे जगाची रीत. कुणाला सांगायचं? सांगायचं ही काय फोनला सांगायचं? माणसाला कशाला सांगायचंय? माणूस हसून ऐकतं, आपलं रडून ऐकतं ना हसून जगाला सांगतं, अशी गंमत आहे. म्हणून हो का मी विचार केलाय आता आपलं सुख दुःख फक्त माझं काम बी आहे येडीवचं, आणि येडीवला सांगणार मी, माझं मन मोकळं करणार. कुणी काय बी म्हणू दे.